परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितांची संख्या आता 9 वर पोहोचली आहे। यासोबतच पोलिसांनी दुसऱ्याही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करीत तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपासाचा आवाक वाढवला आहे, अशी माहिती अमरावतीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। आयनला महागडे स्मार्टफोन वापरणे, आलिशान हॉटेलमध्ये पार्टी करणे आणि मुलींवर पैसे उधळण्याचा शौक होता। काही दिवसांपूर्वी त्याचा इंस्टाग्राम व्हिडिओ समोर आला, ज्यात त्याच्याकडे भरपूर कॅश असल्याचं दिसत होतं। ही रोकड आईचे दागिने गुपचूप विकून आयनने मिळवल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे। याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही। विशाल आनंद म्हणाले, या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी उझैर खान इक्बाल खान वय वर्ष 20 राहणार परतवाडा याने गावातीलच एका 16 वर्षीय मुलीशी मोबाईलवरून संपर्क वाढवला होता। पालकांनी समज देऊनही त्याने हे प्रकार सुरूच ठेवले होते। अखेर मुलीच्या आईने परतवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला। या तक्रारीच्या आधारे उझैर खानवर नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तरुणी आरोपीसोबत गेल्याची चर्चा चुकीची। वरझर धरण परिसरात एक तरुणीच्या आरोपीसोबत जाण्याबाबत पसरलेली चर्चा पूर्णपणे चुकीची असून ती मुलगी सुरक्षित आहे। तिचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं विशाल आनंद यांनी स्पष्ट केले आहे। या प्रकरणातील एका 15 वर्षीय पीडितेचा जबाब विशेष तपास पथकातील महिला अधिकारी आणि बालकल्याण अधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आलाय। हा जबाब आता मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आला आहे। पोलीस अधीक्षकांनी इतर पीडितांनाही निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन केले आहे। जबाब नोंदवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पीडितेची ओळख कायदेशीररित्या पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। आरोपीच्या मोबाईलमधून 8 पीडितांचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो जप्त करण्यात आले आहेत। तपासाचा प्रत्येक पैलू बारकाईने तपासला जात असून कुणाच्याही कल्पनेपलीकडच्या पद्धतीने पुरावे गोळा केले जात आहेत, असेही अधीक्षक आनंद यांनी स्पष्ट केले। यापूर्वी जप्त केलेले 5 मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत। त्या व्यतिरिक्त आणखी 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 टॅब आणि 1 हार्ड डिस्क SITने जप्त केली आहे। हे सर्व साहित्य तातडीने विश्लेषणासाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येत असल्याचं विशाल आनंद यांनी सांगितलंय।